नांदेडमध्ये भव्य माऊली दिंडीचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे। या दिंडीचे मुख्य दोन उद्दिष्टे असून हिंदू जनजागरण, संस्कृतीचे जतन आणि समाजात एकता निर्माण करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे। या शोभायात्रेत विठ्ठल रुक्माईचा नयनरम्य देखावा, टाळकरी, विणेकरी, मृदंगधारी यांच्यासह लेझिम पथक, झाशीची राणी आणि लहान मुलांचे शौर्य पथक विशेष आकर्षण ठरणार आहे। दिनांक व वेळ 25 जुलै 2026 शनिवारी दुपारी 1:30 वाजता। सुरुवात विठ्ठल रुक्माई मंदिर ते संत नामदेव मंदिर, गायत्री मंदिराजवळ नवीन पुलाखाली। मार्ग नवीन पूल, मोंडा टावर, कला मंदिर, स्वामी समर्थ मंदिर, सांगता श्री स्वामी समर्थ मंदिर येथे महाप्रसादाची या सोहळ्याची सांगता होईल। या दिंडीत नांदेडमधील सर्व डॉक्टर संघटना, व्यावसायिक संघटना, राजस्थानी महिला मंडळ, आर्य वैश्य महिला मंडळ, विविध भजनी मंडळे आणि सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत। पत्रकार परिषदेला नानकसाई फाउंडेशनचे अध्यक्ष श्री पंढरीनाथ बोकारे, विजय होरकने, श्री शंकरराव शिंगेवार, गणेश ठाकूर, डॉक्टर मनाटकर, डॉक्टर रायवार, अरुण दमकोंडावार यांच्यासह सौ संध्याताई छापरवाल, सौ प्राची चौधरी, प्रा सौ अंजली चौधरी, प्रा सौ वंदना पाटील आणि कुमारी ज्योती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर रमेश नारलावार मुख्य संयोजक यांचा संदेश, खरे हिंदुत्व म्हणजे माणुसकी जपणे आणि इतरांसाठी त्याग करणे हेच आहे। जैन, बौद्ध, शीख व इतर घटकांना एकत्र आणून हिंदू संस्कृती व एकतेचे दर्शन घडवणे हा आमचा प्रयत्न आहे। नांदेडमधील सर्व भाविकांनी व नागरिकांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे। तर 25 जुलैला निघणाऱ्या या भव्य माऊली दिंडीसाठी नांदेड नगरी सज्ज झाली आहे। सगळ्यांना जय श्रीराम। आपण आषाढी एकादशीला नांदेडला माऊली दिंडी ही शोभायात्रा काढतो। मागच्या हे 5वं वर्ष आहे। त्याचा मेन उद्देश असा होता की जे आपले भाविक भक्त पंढरपूरला जाऊ शकत नाही तर त्यांना एक छोटासा माऊलीचा आनंद देण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण पूर्ण रचना त्याच्यात केलेली आहे। त्याच्यामध्ये माऊलीचा घोडा असतो, पालखी असते, त्याच्यानंतर भजनी मंडळ, पुरुष भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, टाळकरी संच, विठ्ठल रुक्माईचा लाईव्ह देखावा, संत जनाबाईचा देखावा, झाशीची राणीचा देखावा, अशा अनेक देखावे पण त्याच्यामध्ये असतात। आणि या याच्यातून भक्तीचा जो सुरेख संगम, आनंद सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि आपल्या जे मुलं आहेत 5 वर्ष ते 15 वर्षाच्या मुलांना आपल्या संस्कृतीचं दर्शन घडावं हाही त्याच्यातला उद्देश हे घेऊन आपण समोर निघालेलो आहे। माऊलीच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्या पत्रकार बंधूंच्या सहकार्यानं आज आपल्या माऊलीचा दिंडीचा प्रसार चांगल्या रीतीने झालेला आहे। त्याची संख्या ही भरपूर प्रमाणात वाढली आहे आणि लोकांना आपल्याला कॉमेंट्स मिळतात त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितले की आम्हाला माऊलीचा पंढरपूरचा आनंद मिळतोय। हे ऐकून कुठेतरी समाधान वाटलं की हे माऊलीचा आशीर्वाद आपल्याला आहे आणि याच्यात आपलं सहकार्य आम्हाला 5 वर्षापासून मिळालेलं आहे। असंच आपलं हे सहकार्य पुढे मिळावं, ज्याच्यातून सामाजिक समरसता, शांतता, स्थैर्य आणि संगम हा समोर समाजात चांगल्या रीतीने जाईल, अजून वाढत जाईल हे आपण पाहूया। धन्यवाद। दिंडीची सुरुवात कुठून होणार आहे आणि दिंडीची सुरुवात 10 मिनिटाला आपल्याला आरती होईल संत नामदेव मंदिरामध्ये। तिथून 1:30 वाजता प्रयाण, 2 वाजता टावर येथे आपण पोहोचून तिथे रिंगण करून 2:40ला तिथून प्रस्थान होईल। त्यानंतर बालाजी मंदिर, गुरुद्वारा 2 वाजता, पंचोटी हनुमान मंदिर, हनुमान पेठ आणि SP ऑफिस चौक आणि त्यानंतर साधारण 6:30 ते 7च्या दरम्यान स्वामी समर्थ मंदिर, कला मंदिर येथे महाप्रसादाची सांगता।